हॅलो तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात सर्वजण. तर मित्रांनो, आज आपण निघालोय आपल्या गावाकडे. आज आपण जाणार आहे गावाकडे आपल्या बाईकने. तर मित्रांनो, हे दापोडीतलं मार्केट आणि या मार्केटमधून आपण डायरेक्ट आता इथून भोसरीची बस पकडणार आहे PMPL. आणि PMPL पकडून मग डायरेक्ट आपण भोसरीमध्ये जाणार. मग भोसरीमधून आपला मित्र येणार आहे. तर मित्रांनो, हा जो परिसर आहे हा दापोडीतला परिसर आहे. तर इथे एक मंदिर आहे, छोटंसं मारुतीचं मंदिर. आपण मारुतीच्या दर्शनापासून पुढे सुरुवात करणार आज आपल्या ब्लॉगला. तर मित्रांनो, आज आपण प्रथम आता मारुतीचं दर्शन घ्यायला आपण मंदिरामध्ये जवळच मंदिर असल्यामुळे आता दर्शन घेऊया. कारण की कसं असतं ना, की एक आपल्याकडे चांगले एक विचार असो किंवा प्रेरणा असो किंवा काही असो, परंतु कसं परमेश्वराच्या साथ आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागते. कितीही अनुभव जरी असता तरी यांच्याशिवाय काही पान सुद्धा हलत नाही मित्रांनो, कोणाच्या पण आयुष्यातलं. त्याच्यामुळे यांचं दर्शन घेतलं आणि मग सुरुवात केली आपल्या ब्लॉगला. तर मित्रांनो, आता मी बसमध्ये बसलेलो आहे. आता बसमधून आता पुढे जाणार आहे आणि बसच्या डायरेक्ट शेवटच्या याला बसलेलो आहे सीटवरती. कारण की आपला डायरेक्ट ब्लॉग पूर्णपणे शूट करता आला पाहिजे प्रॉपर. तर साईडला डोअर वगैरे मागं मी बसलो होतो, मागं एकलाच होतो. तर मग इथे आल्यानंतर भोसरला उतरल्यानंतर इथं टेस्टी एकदम पोहे आहे असं लोक म्हणतात होती आणि गर्दी पण दिसत होती. तर मग म्हटलं आपण पण चव घेतल्याशिवाय राहायचं नाही. तर मग डायरेक्ट पोहे घेतले आणि खाल्ल्यानंतर म्हटलं थोडंसं आता ब्लॉग शूट करूया, कारण की घराला कोण नव्हतं म्हणून ब्लॉग खाल्ल्यानंतर केला. मग तेवढ्यात मित्र दिसला आपला. मग मित्र आला, मग मित्राच्या गाडीवर बसलो वगैरे. मग तो म्हणला की अरे योगेश, तू ब्लॉग घेणार होता ना. तर मग ब्लॉग सुरू केला परत मित्राच्या गाडीवर. मग तर मित्राच्या गाडीवर सुरू केला. मग त्याला दाखवतो वगैरे मस्तपैकी. तो पण गाडी हाणत होता. तर तो म्हणला मला पण घेणार आहो. मग त्याला पण घेतला राव ब्लॉगमध्ये. आपल्या मित्र आपल्या ब्लॉगमध्ये नाही, मग असं काही ते होणार आहे का? नाही. आणि आपण त्यांच्याशिवाय ब्लॉग घेऊ असं कधी होणारच नाही जर सोबत असेल तर. मग ब्लॉगमध्ये त्याला पण घेतलं मस्तपैकी. तर मग म्हटलं आपण थोडाफार आपलं पण हे करू. मग नंतर थोडं पुढे आल्यानंतर ते आपलं जसं तुळापूरमध्ये तो म्हणला की जायचं का आपलं संभाजी महाराज. अरे म्हणलं जायचं का म्हणजे यार विचारायची गोष्ट आहे का? कारण की आज आपण आहे तर केवळ त्यांच्यामुळं. कारण की म्हणून म्हणलं संभाजी महाराज डायरेक्ट तुळापूरला आतमध्ये तिथे गेलो. आतमध्ये तिथे गेल्यानंतर मग तसं सुद्धा बांधकाम सुरू होतं. जर आलो होतो मी मागच्या वेळेस, ज्यावेळेस छोटा होतो त्यावेळेस मला काय म्हणजे थोडाफार आपल्याला काही समजत नव्हतं, त्यावेळेस मी आलो होतो. तर त्यावेळेस खूप छानासारखं होतं मस्त, पण आता डेव्हलप होतं तिथे. तर पुतळा वगैरे आणि संभाजी महाराजांचा तिथे किल्ला वगैरे होणार आहे. ही कवी कलश यांची समाधी आहे मित्रांनो इथे. तर मग पुढे गेल्यानंतर मग म्हणलं भीमा भामा आणि यांचं इंद्रायणीचा संगम बघायचा. आपल्याला संगम मध्ये होता. आणि मग नंतर इथं मित्रदर्शन घेत होतं महाराजांचं. तर मग आतमध्ये जाऊन म्हणलं महाराजांची एक थोडंसं ब्लॉगमध्ये आपल्या शूट घेऊया थोडासा 10 सेकंदाचा. तर आतमध्ये गेल्यानंतर महाराजांचं पूर्ण जवळून आपण घेतलेलं आहे. महाराजांचं आपण पण दर्शन घेतलं. मग नंतर बाहेर आल्यानंतर म्हटलं याच इंद्रायणीच्या डोहामध्ये माझ्या संभाजीराजाचं रक्त सांडलंय. तर याच तीन भीमा भामा आणि इंद्रायणीचा संगम आपल्याला त्रिनद्याचा संगम बघायला भेटतो. तर मित्रांनो, मी तो संगमचा पण एक छोटासा आपला व्हिडिओ ब्लॉगमध्ये टाकलेला आहे, म्हणजेच याच्यामध्ये क्लिप घेतलेली. तर मग आजूबाजूचा परिसर पण घेतला आणि साईडला एक महादेवाचं मंदिर होतं. तर महादेवाच्या मंदिरात पण म्हटलं तर दर्शन करून येऊ आपण. संगमेश्वर मंदिर, या संगमेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन म्हटलं महादेवाचं दर्शन करून घेऊया. तर मी आतमध्ये गेल्यानंतर महादेवाला प्रश्न विचारला, तू होता तर माझा संभाजी राजा का नाही वाचला? हा, माझा राजा लढला तुझ्या मंदिरासाठी, तुझे अस्तित्व राहण्यासाठी, आणि तू माझ्या राजाला 40 दिवस यातना सहन करू दिल्या, अशा कशा? म्हणून तिथे गेल्यानंतर महादेवाला प्रश्न विचारला. पण महादेवाचं उत्तर आपल्याला काही भेटले नाही. कारण की महादेव सध्या पिंडीमध्ये झोपलेला होता. केव्हापासून झोपलेला आहे मित्रांनो माहिती आहे का? 450 वर्षापासून तो झोपलेला आहे. तेव्हापासून अजून तो उठलेला नाही आहे. आणि ज्या दिवशी उठन त्या दिवशी त्या नक्षत्रवाद्यांचा पूर्ण धर्म संपून जाणार आहे. ज्या दिवशी माझा महादेव उठन त्या दिवशी. तर महादेवाचं दर्शन झालं. मग बाहेर निघाल्यानंतर म्हटलं छोटासा आपण व्हिडिओ घेऊ. व्हिडिओ घेतल्यानंतर मग नंतर थोडं पुढं आल्यानंतर मित्र म्हटलं आपण नाश्त्यासाठी थांबू. तर नाश्त्यासाठी थांबलो होतो आम्ही. इथं बघा, सरदवाडी स्पेशल स्नॅक्स नावनाथ मिसळ. तर इथं मिसळ हाऊसला थांबलो. मिसळ एक नंबर होती मित्रांनो. मिसळचं काही येत नव्हतं. मित्रांनी मिसळ घेतली, मी भेळ घेतली. तर तुम्हाला दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये. इथं मस्तपैकी फाउंटेन वगैरे सुरू होतं. मस्तपैकी मध्ये गरम हवा वगैरे येत होते ना, त्याच्यामुळे त्यांनी वरती थोडेसे फिल्टर पाणी वगैरे लावलं होतं. ते थोडंसं पाणी हे करायचं, प्रेशर द्यायचं पाणीचं, थोडासा एक स्प्रे उडायचा. मग त्याच्यामुळे काय होतं, तिथं गरम हवा होती ना, तिथं थंड हवा लागायची. मग भेळ वगैरे मस्त होती. मग नंतर भेळ वगैरे नाश्ता वगैरे केला. मग आम्ही पुढे निघालो. गाडी होती मस्तपैकी, गाडी चालवली मित्रांनी पण. मग पुढे आलो. मग थोडंसं शूट वगैरे घेत आपलं म्हटलं आता मस्तपैकी आता ब्लॉग पण तयार होते आणि मस्तपैकी प्रवास पण होता. नाही तर काय, मग आपल्याला दिंडीचं दर्शन आलं. मग आपण दर्शन घेताना आपल्या ब्लॉगमध्ये तो पण व्हिडिओ घेतला. म्हटलं काय मग टेन्शन येत नाही. देवाचं दर्शन आणि देवाचं साथ आपल्या पाठीशी असल्यावर काही हे होत नाही, आपल्याला संकटच येत नाही.
तर मग पुढे निघालो. मग गाडी बघा आपल्या मित्रांनो, ही गाडी ॲपाची मित्राची गाडी आहे. तर घेऊन आलो. समोर आल्यानंतर योगीराज ढाबा होता इथं, तिथं पण आपण मस्तपैकी म्हटलं काहीतरी नाश्ता करू. तर मग काय मी लस्सी घेतली, मित्राने पण एक लस्सी घेतली, पाण्याची बॉटल घेतली. मग नंतर लस्सी वगैरे पिला मी जर, आणि मित्राने पण पिली. पाण्याची बॉटल पण संपली डायरेक्ट जागेवरच. मग नंतर काय, मग लागला करंजी घाट. आपला करंजी घाटातून मग निघालो पुढे. तर मित्रांनो, हा आपला मित्र एकदम जिगरी यार आहे. आम्ही जवळपास म्हणजे शाळेपासून ज्यावेळेस आम्ही शाळेत जातो होतो, म्हणजे जेव्हापासून आम्हाला बालवडी वगैरे मध्ये घेतलं, तेव्हापासून हा आपला मित्र आहे. तेव्हापासून जुना मित्र एकदम कट्टर आहे. आणि आम्ही निघालो दोघं मित्राच्या लग्नासाठी. आणि तो पण मित्र आपला जीवलग आहे, तो पण आमच्या शाळेतलाच वर्गमित्र, क्लासमेटच आहे. तर मग त्याच्या लग्नासाठी आम्ही निघालो होतो पुण्यावरून डायरेक्ट जालनातून डायरेक्ट अंबड अंबड तालुक्यामध्ये सारंगपूर या गावात. तर आम्ही दोघं गाडीवर टू व्हीलरवर आलो. मग इथे आल्यानंतर डायरेक्ट सुप्यात थांबल्यानंतर थोडं लिंबाची हवा घेतली, गार मस्तपैकी गार सावलीमध्ये बसलो. लईच भयान ऊन होतं गावाकडे, आणि खालून पण रस्ता पण एकदम गरम होता. पार पायाला सगळीकडे झाडायला लागत होत्या. त्याच्यामुळे थोडासा म्हटलं थांबू, आपण पण थांबून गाडीला पण थोडासा आराम देऊ. मग नंतर पुढे आल्यानंतर परत एक हॉटेल दिसले. मग म्हटलं इथं पण थोडं थांबून रस पिऊ म्हटलं ऊसाचा. मग ऊसाचा रस घेतला वगैरे. मग रस घेतल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर म्हणजे पैठ्याच्या जवळपास रस घेतला होता आपण. मग पैठ्यांच्या जवळ आलो नंतर आपला मित्र म्हटला की बाबा इथून आपला धरण दिसतं, तर मग धरणावर आपण जाऊया. तर मग मित्रांनो, वरती धरणावर आपलं तुम्हाला दाखवतो जायकवाडी धरण जे आहे ना आपलं पैठणचं, ते इथपर्यंत दाखवतो तुम्हाला पूर्णपैकी. आपण वरती चढून आलो, तिथं आपली गाडी लावली खाली, आणि त्या रोडवर आपण इथं वरती चढत आलो का, फक्त जायकवाडी धरण बघण्यासाठी. तर मित्रांनो, ह्या रोडून आपला जायकवाडी धरण दिसतं. मित्र अरे वरती चढला. तो चढल्यानंतर तो म्हणला ये वरती आपण वरून बघू. तर म्हटलं नको, वरूनच खालूनच ब्लॉग आपण एक नंबरपैकी शूट होतोय. तर हे बघू शकता मित्रांनो, हे जायकवाडी धरण पैठण म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात मोठं धरण आहे. आणि या धरणाचं पाणी परत आमच्या गावापर्यंत म्हणजे जवळपास खेड्यापर्यंत येते, पण आमच्या गावापर्यंत येत नाही. तर सरकारला विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून ते पाणी आम्हाला पण पोहोचवा, कारण की जेणेकरून आम्हाला पण शेतकऱ्याला मदत तेवढी होईल. तर मित्रांनो, मग काय आपलं बघून झाल्यानंतर मग आम्ही खाली आल्यानंतर मग डायरेक्टच व्हिडिओ मस्तपैकी शूट, केस वगैरे वॉश केले मस्त. थोडंसं काय झालं, उन्हामुळे आणि थोडं धुळीमुळे थोडंसं चेहरा आणि केस थोडी खराब झाली होती. म्हटलं आपण ते धुवून घेऊया. मग धुवून घेतल्यानंतर मग थोडं पुढे निघाल्यानंतर मग थोडं गप्पा वगैरे मित्राच्या आमच्या रांगल्या, थोड्या वर्गातल्या वगैरे हे ते काय करायचं काय नाही वगैरे सगळं. मग नंतर असं करत थोडं बोलत आमचा डायरेक्ट टप्पा गाठ दादा म्हटलं जवळपास आपण आता पोहोचतच आहे. तर मित्रांनो, काय जवळपास जातं म्हणजे आपण डायरेक्ट पोहोचलो कुठं, आंबडमध्ये. हे आंबडमध्ये आंबड म्हणजे डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. शिवाजी महाराजांचा पुतळा डायरेक्टच आंबडच्या उद्घाटनावरच लावलेला आहे, म्हणजे जवळच लावलेला आहे. तर महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. मग आंबडमध्ये आपण आतमध्ये शिरलो. आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, आता आतमध्ये आपल्याला जायचं सॉक्स वगैरे घेण्यासाठी. मग कारण की आपण लोफर सॉक्सच घेतले नाही. मग सॉक्स वगैरे घेतले आणि मग पुढं आल्यानंतर मग मित्र म्हणा अरे हा माझा मित्र ओळखीचा आहे, म्हणजे आपण पाणीपुरी खाऊया. तर म्हणलं ठीक आहे. मग पाणीपुरी खालते थांबलो होतो. मग पाणीपुरी घेतल्या, 2 पाणीपुरी घेतल्या. दोन्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली. मग नंतर आपल्या गावाकडे रोडला लागलो आपण. ही आहे आरतखेड पाटी आमच्या गावाकडली. मित्र भेटला, मित्र हात केला, मग त्याला बोललो वगैरे. मग पुढे निघालो. ही हरतखेडचा रोड आहे, आणि या रोडवर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेती वगैरे व्यवस्थित मस्तपैकी ऊस लावलेला साईडला. इकडलं काय ज्वारी वगैरे काय जे होतं ते लोकांनी आता काढले, काय जणांचं बाकी आहे. साईडला ऊसच आहे मित्रांनो. हे आमच्या गावाकडे निसर्गरम्य वातावरण मस्त. इथं साईडला गुळनेटे, हे बघू शकता कारखाना गुळाचा वगैरे, इथं गुळ बनतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं आता सध्या आपण गावाकडे पोहोचत आहे. हे बघा आजूबाजूला घर आहे मित्रांनो, याचे हरतखेड म्हणले. हा हरतखेडला परिसर आहे हरतखेडचा. तर मित्रांनो, गावाकडे येण्याच्या अगोदर हरतखेड म्हणजे पाटीवर पुढे एक आपलं गाव लागत हरतखेड म्हणून, हा तो भाग आहे हरतखेडचा. मग नंतर याच्या पुढे आपला गाव लागणार आहे. तर मित्रांनो, मग हरतखेडचा पण नजारा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते, आणि आपलं गाव तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवतो मित्रांनो. जो दुसरा ब्लॉग जो आहे ना, तो तुम्हाला पुढे दाखवणार आहे आपण आपल्या याच्यामध्ये यूट्यूबमध्ये. तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला गावाचा पूर्ण व्हिडिओ याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पोहोचलं गावामध्ये, आणि ही रात्री मित्राची हळद सुरू होती. तर मित्राची हळद एकदम धूमधडाक्याने साजरी झाली. नाचला वगैरे, डान्स वगैरे मस्त केला. बघू शकता हे आपण मस्तपैकी आपला मित्र डान्स करतोय, आणि भयानक डान्स वगैरे झाला. मग काय मित्र पण खुश आणि आपण पण खुश, आपण पण डान्स केला. मग म्हटलं काय टेन्शनच घ्यायचं नाही. हे बघा हा एक मित्र आपला, आम्ही 4-5 जण एकदम क्लासमेट होतो, जवळ जिगरी मित्र होतो. मग आपलं डान्स वगैरे करून मस्तपैकी म्हटलं आता आनंद घ्यायचा. मित्राचं लग्न आहे म्हटलं, का असेल ते आनंद एन्जॉय करून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटद्वारे सांगा.
माझ्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा द्या, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी आमच्या गावचा पूर्ण ब्लॉग टाकणार आहे. आमचं गाव जर बघायचं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. तर मित्रांनो, कसा वाटला ते खरंच नक्की सांगा. तर आपण भेटूया नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत आपला ब्लॉग बघितला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. आपल्या मराठी भावावर असंच प्रेम राहू द्या, असंच सहकार राहू द्या. आपला मराठी माणूस पण पुढे जाण्याचा एक प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती करतो की आपलं सहकार्य आपल्या मित्राला, आपल्या भावाला लाभणं खूपच म्हणजे लाभदायक आणि खूपच गरज सध्या. तर नक्कीच साथ द्या, हीच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय. तर चला नक्की भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि ते पण एकदम धूमधडाक्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आपला ब्लॉग नक्कीच एक नंबर ब्लॉग मी अजून सुद्धा घेऊन येणार आहे. आपले हळूहळू आता सध्या ब्लॉग चांगले शूट होणार आहेत, कारण की आणि कसं आहे ना मित्रांनो, जसा एक्सपिरियन्स मिळतो तसा आपण चांगली सुरुवात करतो. आपला अनुभव वगैरे मिळाला आहे, आता व्हिडिओ वगैरे कसे शूट करायचे, कसे काढायचे आणि कसे बनवायचे वगैरे. तर हळूहळू आपण सुरुवात केलेली आहे. आजपर्यंत थोडाफार आपला मॅनर्स पार्ट ऑफ यूट्यूब म्हणजे समजलेलं आहे. तर मग त्याच्यामुळं तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून टाकाच, काय टेन्शन घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट आपण सांगतोय म्हणून. आणि खरंच खूप आनंद होतोय. आज मित्राचं लग्न होते, कारण की आज तो मित्र आमच्यासोबत खेळला, उठला, बसला, आणि आज त्याचं लग्न होते. म्हणजे दिवस किती लवकर गेलेत याची कल्पना पण आम्ही केली नव्हती. आणि मित्रांनो, खरं सांगायचं की आता आपलं पण थोडं टप्प्यात आलेलं आहे, तर आपण पण लवकरच ओळखून घेण्याचा प्रयत्न करूया. पण मित्रांनो, तुमची साथ गरज आहे मला, तुमच्या मदतीची. यूट्यूब जर चॅनल आपलं जर मॉनिटाईज झालं तर आपण नक्कीच करूया. तर सहकार्य करा फक्त तेवढं मॉनिटाईज होण्यासाठी, आणि पूर्ण आपला ब्लॉग बघून घेऊया. जरा बघू शकता हे मित्र वगैरे डान्स करतात, हे मस्तपैकी आनंद घेतात. हे बस हाच आनंद तुम्ही पण घ्या, आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.